नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार गेलं. आता एकनाथ शिंदेंचं सरकार, भारतीय जनता पार्टी त्यामध्ये सामील, नंतर अजितदादा पण सामील झाले आणि अजितदादांच्या या प्रवेशानंतर ज्या काही महायुतीमध्ये हालचाली झाल्या, मग लोकसभेचे इलेक्शन अगदी तोंडावर डिक्लेअर झाले, सुरू झाले. मग बारामतीची जागा कोणी लढवायची, कशी लढवायची ह्या चर्चा सुरू झाल्या. मग अजित पवारांबरोबर कोण, मग अजित पवारांची बारामतीमध्ये पक्षाकडून कोणाला उमेदवारी राहील, चाचपणी सुरू, कार्यक्रम सुरू. मग अजित पवारांच्या घरच्यांकडूनच अजित पवारांची कोंडी. अजित पवारांचे भाऊच अजित पवारांना अगदी एका खेडेगावामध्ये नालायक म्हणायला मागे पुढे बघितलं नाही. अजित पवारांचा पुतण्या पण शरद पवारांची काठी झाला. आणि या सगळ्या बातम्या आपण सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा मराठी माध्यमांमध्ये मीठ चोळून किंवा मीठ मसाला लावून आपण या सगळ्या माध्यमांमध्ये ह्या बातम्या बघत असतो. मग अजित पवारांना कसं एकटं टाकले, कुटुंब कसं बाजूला आहे, आता अजित पवारांची कशी कुटुंबाने कोंडी केली, अजित पवारांबरोबर बाकी कोणीच नाही, अजित पवारांबरोबर फक्त त्यांची बायको आहे, मुलं आहे आणि सगळे कसे शरद पवारांबरोबर आहे, सुप्रियाताईबरोबर आहे. मग आता इथं काय होईल, अजित पवार सुनेत्राताईंना उमेदवारी देतील का, या सगळ्या गोष्टी. आणि मग सुरुवात, आचारसंहिता लागू झाली. मग मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीमध्ये सुनेत्राताईंचे दौरे सुरू झाले. सुनेत्राताई खेडेगावातील लोकांना, नेत्यांना, सरपंचांना, मतदारांना भेटण्यास सुरुवात झाली. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्राताईंचे होल्डिंग लागले. उमेदवारी जवळजवळ घोषित झाली नाही तरी पण घोषित आहे असंही समजायला काही हरकत नाही. आता ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे आहेत. खरं तर सुप्रियाताई सुळेंना निवडून आणण्यामध्ये प्रत्येक वेळेस सिंहाचा वाटा हा अजितदादांचा असतो. शरद पवारांनी कधी खालच्या लेवलला मतदारसंघामध्ये, तळागाळामध्ये, प्रत्येक खेडेगावात जाऊन कधीच प्रचार केलेला नाही. एखादी सभा कुठंतरी तालुक्याच्या ठिकाणी शरद पवारांची व्हायची आणि मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांचे दौरे प्रत्येक खेड्यापाड्यावर, वाडी वस्त्यांवर अजित पवारांचंच काम. मग ते राज्य मंत्रिमंडळातून काम असो नाहीतर देशातून असो, कुठल्याही सामान्य ते गोरगरीब देशातील किंवा आपल्या मतदारसंघातील प्रत्येक माणसापर्यंत अजित पवार पोहोचलेले. अजित पवारांच्या योजना किंवा प्रत्येक माणसाला त्याचा लाभ कसा मिळेल या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्नशील असतात अजित पवार. आणि मग सगळं जे काही क्रेडिट अजित पवारांना मिळतं की अजित पवार आले, अजित पवारांनी हे दिलं, अजित पवारांनी ह्या गावाला ती योजना दिली, ह्या निधी त्या रस्त्यांना दिला, इथून कॅनल गेला, ह्या कॅनलचं काम झालं, गावांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतका विकास झाला, शौचालयं बांधली किंवा लोकांना, गोरगरिबांना घरं दिली, रस्त्यांची कामं झाली, मोठमोठे कार्यालय झाले, ग्रामपंचायतीला निधी आला किंवा व्यायामशाळेला आला. अशा प्रकारच्या निधी वाटपाचं सुद्धा काम अजित पवारांकडून मोठ्या प्रमाणात झालेले. आता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुके येतात. त्यातही एक पुरंदर म्हणून तालुका आहे. इथं मागच्या वेळेस जे महायुतीचे उमेदवार होते तेव्हा आता 2019मध्ये उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढली होती. विजय बापू शिवतारे म्हणून युतीचे उमेदवार होते आणि इकडनं राष्ट्रवादीचे कुठले तरी उमेदवार
पण मग आता त्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये विजय बापू शिवतारे विरोधक, अजित पवार विरोधक, अजित पवारांचं आणि त्यांचं शाब्दिक प्रचारातून तू कसा निवडून येतो, ह्या सगळ्या गोष्टी शिवतारेंना लागल्या. मग आता शिवतारेंनी सांगितलं की मी बदला घेणार आहे, मी आता अजित पवारांच्या बायकोच्या समोरच उभं राहणार आहे. मग हे पवार यांची कशाला परिवारवाद पाहिजे? मग आपल्याला सुप्रिया सुळे नको, सुनेत्रा पवार पण नको. अशा प्रकारची अपक्ष उमेदवारी त्यांनी स्वतःच डिक्लेअर करून टाकली. आणि मग राज्यामध्ये एकच चर्चा, मग आता अजित पवारांचं काय होईल, अजित पवारांच्या बायकोचं काय होईल. सगळं कुटुंब सुप्रियाताईबरोबर, शरद पवारांबरोबर. आणि जर असं झालं तर सुप्रियाताई बाजी मारू शकतात, सुनेत्राताई कमी पडू शकतात. अजित पवारांना कोंडीत सापडलं, कैचीत सापडलं. त्यात शिवतारेंनी वेगवेगळ्या भूमिका घ्यायच्या, रोज पत्रकार परिषद घ्यायची. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मी हे सांगितले, ते सांगितले, माझे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस आहे. मिठाचे खडे टाकायसाठी काहीतरी प्रयत्न करायचा आणि रोज तुतारीतून सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करायचा, अशी आपण भाषासुद्धा त्यांची एकंदरीत पाहिली. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा, असा सुद्धा कधीकधी शिवतारेंच्या तुतारीतून आवाज यायचा. आणि असं वाटायचं की काहीतरी याच्यामध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांमध्ये वाद होते का काय, अशी शक्यता वाटायची. कारण अजित पवारांचं बारामती सीट हे अतिशय प्रतिष्ठेचं. आता पूर्वी मागच्या वेळेस 2019मध्ये सुद्धा अजित पवारांचा मुलगा मावळमध्ये राष्ट्रवादीकडून उभा होता. पण त्यावेळेस शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून अजित पवारांचा मुलाचा पराभव झाला. तो पराभवसुद्धा अजित पवारांना खूप लागलेला आहे. आजपर्यंत ती जखम बरी झालेली नाही. आणि त्यामध्ये जर अजित पवारांची बायको बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अशा कचाट्यात किंवा कैचीत सापडून जर उद्या काही अनाकलनीय निर्णय लागला किंवा वेगळा असा काही निकाल लागला तर अजित पवारांना तो त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये, कारकिर्दीमध्ये तो परवडण्याजोगा नाही. त्यामुळं असं वाटायचं की जर शिवतारे वेगवेगळ्या प्रकारचं सांगतात, ते शिवतारे मुख्यमंत्र्यांचं नाव घेतात, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतात, कधी पंतप्रधानांचं नाव घेतात. आणि फडणवीस काही बोलत नाही किंवा एकनाथ शिंदे शिवतारेंवर कुठलीच कारवाई करत नाही. जरी शिवतारे हे आमदार नसले तरी पण एकनाथ शिंदे जेव्हा 40 लोकांना बाहेर घेऊन पडले त्यावेळेस शिवतारे माजी आमदार म्हणून पहिल्यांदा त्यांनी शिंदे गटामध्ये उडी मारली. तसं पाहिलं तर शिवतारे हे एकनाथ शिंदेंचे अतिशय विश्वासू. आता आपण माध्यमांमध्ये ही सगळी चर्चा ऐकायचो, आपल्याला असं वाटायचं की एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी का करत नाही किंवा देवेंद्र फडणवीस या संबंधी का बोलत नाही. कारण ते बोलले होते एकदा की देवेंद्र फडणवीस माझे मार्गदर्शक आहे, मी त्यांना गुरु मानतो आणि मी देवेंद्र फडणवीसांची चर्चा केली, मी त्यांच्याशी बोलत असतो, नेहमी माझं फोनवर बोलणं होत असतं. मग राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा अजित पवारांचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, प्रवक्ते असतील, शिवसेनेने किंवा एकनाथ शिंदेंनी तात्काळ शिवतारेंवर कारवाई केली पाहिजे, त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. रोज उठून शिवतारे काहीतरी बोलतात ते. बरं, शिवतारेंची भाषा अगदी गलिच्छ प्रकारे यायला लागली. कधी कधी शिवतारेंचा संयम ढळाला. अजित पवारांच्या बाबतीत एकदम खालच्या तऱ्हेची भाषा वापरायला लागली. या सगळ्या गोष्टी अक्षरशः माध्यमांमध्ये मीठ मिरची चोळून लावल्या जायच्या आणि या गोष्टीचा परिणाम कार्यकर्त्यांमध्ये आपोआपच होतोय. आणि ह्या 3 नेत्यांमध्ये बाकी
समन्वय आपल्याला बघायला भेटला. आपल्याला असं कधी वाटलं नाही की अजित पवार चिडलेत की अजित पवारांना या गोष्टीचं टेन्शन झाले की किंवा अजित पवारांनी शिवतारेंचं फार काही गांभीर्याने घेतलं आहे किंवा एकनाथ शिंदे खूप आता टेन्शनमध्ये आहे की अजित पवारांचं आणि त्यांचं काही उद्या संबंध खराब होतात आहे का. मग कधी कधी प्रवक्त्यांनी म्हणायचं आम्ही कल्याणमध्ये जाऊ, मग आम्ही कल्याणमध्ये एक श्रीकांत शिंदेंच्या विरोधात भूमिका घेऊ किंवा देवेंद्र फडणवीसांना कधी या सगळ्या गोष्टींचं कुठेही वाच्यता झाली नाही. योग्य वेळी 2 वेळा तर शिवतारे मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या स्पष्ट शब्दात सांगितल्या आणि त्यांना सांगितलं का तुम्ही कुठलीही हालचाल करणार नाही आणि तुम्ही असा काही निर्णय घेणार नाही तो युतीला बाधक असेल असा तुम्ही निर्णय घेणार नाही, स्पष्ट शब्दात. तरी पण बाहेर येऊन 2 दिवसांनी शिवतारेंनी सांगितलं की मला अगदी फाशी द्या, बंदूक ठेवा, पण मी अपक्ष लढणारच आणि अजित पवारांच्या समोर मी हे करणार ते करणार, अशा प्रकारची तुतारी ते वाजवत होते. पण आता काल बाकी रात्री मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि हे विजय बापू शिवतारे यांची मीटिंग झाली, भेट झाली, गळाभेट झाली. अगदी एकमेकांना फुलगुच्छ देऊन समेट अजित पवारांचा आणि विजय बापू शिवतारेंचा देवेंद्र फडणवीस झालं किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालं, यांनी तो घडवला. आणि जो काही माध्यमांमध्ये किंवा माध्यमांनी अगदी रंगवून अजित पवारांना आणि किंवा अजित पवारांच्या बायकोला कोंडीत सापडवलं होतं, कात्रीत सापडवली होती, ती कात्री सैल झाली आणि सुनेत्राताईंच्या विजयाचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला असंही म्हणायला काही हरकत नाही. असंही झालं तरी सुनेत्राताईंना फार काही धोका होता असे काही म्हणण्यात अर्थ नाही. पण तरी पण लोकशाहीमध्ये एका मताला किंमत असते. माणूस एक मताने जिंकू शकतो, एक मताने हरू शकतो. त्यामुळं एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला हक्कानी करायची आहे, प्रतिष्ठेची होते आणि 45+ जर आपण राज्यामध्ये नारा देत असेल तर आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात माजी आमदार आहेत आणि त्यांनासुद्धा वेटेज दिलं नाही आपण किंवा त्यांना आपण गांभीर्याने घेतलं नाही तर कदाचित वेगळा कधीतरी त्याचा परिणाम होतो. म्हणून शिवतारेंनासुद्धा गांभीर्यानं घ्यावं लागलं. की असंही म्हणायला काही हरकत नाही की शिव तारे जमीन पर, जो काही आमिर खानचा एक चित्रपट होता तारे जमीन पर, विजय बापू शिवतारे यांचे तारे पण एक दिवस जमिनीवर आले आणि त्यांनी आता अजित पवारांबरोबर समझोता केला आहे हे पण आपल्याला स्पष्ट झाले. आणि शिवतारेंच्या माध्यमातून ज्या प्रकारे राज्यामध्ये एक अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता तो अयशस्वी झाला आणि या राज्याचे चाणक्य म्हणा किंवा रणनीतिकार म्हणा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी यातून मोकळा मार्ग काढला आणि याच्यावर तडजोड करून जे शिवतारेंना सांगायचं असेल काहीतरी शिवतारेंच्या पदरात पण टाकलं असेल. पण शिवतारे अजित पवारांच्या बायकोचा प्रचार करण्यासाठी प्रथम स्थानी आपल्याला आढळून येतील. अशा प्रकारे हे महायुतीचे जे काही 3 वरिष्ठ नेते आहेत यांच्यामध्ये जो समन्वय आणि एकोप आहे, प्रत्येक गोष्टींचं बारीक नियोजन, मायक्रो नियोजन करून त्यातून ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात, तेच हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना जमलं नाही. आलेल्या प्रकाश आंबेडकरांना सुद्धा त्यांना बरोबर घेता आलं नाही. बाकी हरवायचं तर त्यांना मोदींना आहे
आणि प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेता आले नाही, हीच खरी शोकांतिका आहे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.